आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, तुम्ही काय करताय? काही हवंय का तुम्हाला? कॉफी मी बनवू का? कॉफी तुम्ही कशाला बनवलीत कॉफी? मी बनवली असती ना. मी कॉफी घेऊन येणारच होते वर, पण मला उशीर झाला का? नाही, तुम्ही लवकर उठलात का? रुद्र सर, तुम्ही वा बरं बाजूला, मी बनवते. तुम्ही रागावलात का माझ्यावर? मी का रागवेल? मग कॉफी का बनवलीत? आता याची सवय करून घ्यावी लागणार. म्हणजे मला आता तुमच्यावर अवलंबून राहायची सवय सोडली पाहिजे. आता तुम्ही लग्न करून तुमच्या घरी गेलात, मग काय झालं? चंदू काका आहेत की, ते देतील बनवून कॉफी. पण त्यांनी बनवलेल्या कॉफीला तुमच्या हाताची चव नसणार. नंदाई, त्यांना येते की तुम्हाला हवी तशी कॉफी? खरे गौरीजी, ह्या घरात मला समजून घेणाऱ्या, मला ओळखणाऱ्या दोघीच आहेत. एक नंदाई आणि दुसऱ्या तुम्ही. घरातले बाकी सगळे डोकं फिरवण्याचंच काम करतात. माझा राग कसा शांत करायचा हे दोघींनाच जमतं, नंदाई आणि तुम्हाला. या घरात आल्यापासून तुम्ही नंदाईची जागा अगदी बरोबर घेतलीत, पण यापुढे तुम्ही या घरात नसणार. रुद्र सर, तुम्ही काळजी नका करू, सगळं काही छान होईल. तुम्ही बसा बाहेर. मी येस डॅड, डोंट वरी. हो, मी रोहितला सांगितलंय राजनपाशी शेअर्स बद्दल बोलायला. येस, हो, येस येस. काल बघितलेल्या जागा चांगल्या होत्या, त्यातलीच एखादी फायनल करूया. हो, फक्त एकदा रोहितचं राजनपाशी बोलणं होऊ देत. ओके, तसंच करते. बाय डॅड. सोहा, तुम्ही काही काम होतं का? अगं, काम होतं. कामाशिवायला काही माझी लेकीची रूम आहे का? ओह, लवकर सांगा काय काम होतं ते. सांगते, पण तू काय म्हणत होतीस मग अशी ते शेअर्स बद्दल? काय तुम्ही काय ऐकत होता?
मी कशाला ऐकू? अगं तुझी एवढ्या मोठ्याने बोलत होतीस की कोणी पण इथून गेलं असतं ना तरी ऐकलं असतं. तुला सांगितलं ते बघ, तुझ्या नवऱ्याला राजनशी बोलायला सांगितलं होतं. बोलला का तो? नाही अजून. आणि बाय द वे तो आमचा पर्सनल मॅटर आहे. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचंय? अगं वेळ निघून गेली की तुमचंच नुकसान होईल म्हणून मी बोलते. नुकसान? यू मीन लॉस? कसं काय? अगं बाई, तुझा नवरा राजनशी बोलेपर्यंत पैठणकरांची सगळी संपत्ती चॅरिटीला जाईल. काय बोलताय तुम्ही? अगं बाई, काल तू नव्हतीस त्यामुळे तुला काही माहित नाही. राजननी त्याच्या वाट्याचे 5% शेअर्स त्या मोलकरणीच्या नावाने राखून ठेवले. काय? कुणाच्या नावाने? अगं त्या गौरी आणि बिट्टीच्या नावाने 5% शेअर्स. 5%. काय नॉनसेन्स पण आहे. त्या मेडला काय म्हणून शेअर्स द्यायचे? बघ ना, अगं स्वतःच्या पोरांना द्यायचं सोडून त्या भिकारड्या मेडला. तू आहे ना रोहितला लवकर बोलायला सांग त्यांच्याशी. त्या मेडसाठी या घरातले काम ऍड झाले गॉड नोज. चल येते मी. आता काय करायचं ते बघ तू. मला नंतर थँक्यू म्हण, काही घाई नाहीये. काय ग? काय म्हणत होती आजी? रोहित, तू आत्ताच्या आत्ता जाऊन राजनपाशी आपल्या शेअर्स बद्दल बोल. आत्ता? काय झालं अचानक? कधी बोलणार आहेस मग? सगळी प्रॉपर्टी त्या मेडच्या नावावर झाल्यावर? अरे जा, जाऊन बोल, नाहीतर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि सगळं काही त्या पुअर मेडला मिळेल. एक मिनिट, तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. अरे तुझ्या बाबांनी स्वतःचे 5% शेअर्स त्या मेडसाठी काढून ठेवलेत. कॅन यू इमॅजिन? त्या मेडसाठी? शी, अनबिलिव्हेबल. अरे वा, चांगला डिसिजन घेतला बाबांनी. काय चांगला? चांगला माय फूट. हे तुम्ही पैठणकर खरंच अक्कल वापरतच नाही का रे? सोहा, तुझ्या हक्काची प्रॉपर्टी जाईल ना तिच्याकडे, मग म्हण चांगला डिसिजन होता. हे बघ सोहा, तू विनाकारण स्ट्रेस घेतेस. तू खरंच डम आहेस रोहित. मी तुला आत्ताच सांगून ठेवते, मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आजच्या आज जर तू तुझा हिस्सा नाही मागितलास ना तर मी. एक मिनिट, शांत हो प्लीज. मी बोलतो बाबांची. आजच? हो, आजच बोलतो. दॅट्स बेटर. रेवती, मुलाकडच्यांकडून काही फोन आला का ग पुन्हा? नाही आला अजून, पण येईल आज.